नागरी कायद्यापेक्षा लष्करी कायदा प्रणाली अधिक चांगली आहे. त्यात झटपट निकाल लागून गुन्हेगाराला शिक्षा तरी होते, असे परखड प्रतिपादन निवृत्त पोलीस महासंचालक JF रेब्रो यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयातर्फे महिला अत्याचार या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अतिरिक्त पोलीस आयुक्त SC सोळुंके, निवृत्त पोलीस महासंचालक BJ मिसर, माजी न्यायमूर्ती RS बापट, महाविद्यालयाच्या प्राचार्य रोहिणी होनप, ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मेहता, समुपदेशक क्रांती अग्निहोत्री, SC नागपाल यावेळी उपस्थित होते. रिबेरो म्हणाले, व्यवस्थाच कोलमडून पडल्याने गुन्हेगारांना कायद्याचे भयच राहिले नाही. त्यामुळेच महिला अत्याचाराबरोबरच इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. नागरी कायद्यापेक्षा लष्करी कायदा प्रणाली अधिक चांगली आहे. त्यात झटपट निकाल लागून गुन्हेगाराला शिक्षा तरी होते. न्यायव्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करीत नसल्याने गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिले नाही. पोलिसांनी एखाद्या प्रकरणी योग्य पद्धतीने तपास न करणे, सरकारी वकिलांना न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडणे यामुळे गुन्हेगार सुटतात. एखादा निकाल विरोधात गेल्यास पोलीस, सरकारी वकिलांत आरोप प्रत्यारोप सुरू होतात. याशिवाय न्याय मिळण्यासही खूपही वेळ लागतो. तपासात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांना पोलिसांना काम करता येत नाही. याचा फायदा गुन्हेगारांना होतो. पोळ म्हणाले, महिला अत्याचाराविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली असून महिलांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी विविध ठिकाणी परिसंवाद आयोजित केले जात आहेत. शाळा, महाविद्यालय प्रशासनाशी त्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्यावर उभे राहून टवाळी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. क्रांती अग्निहोत्री म्हणाल्या, स्त्री पुरुष हे एकच असल्याची सामाजिक जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच तसे शिक्षण दिले गेल्यास महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होतील, असेही ते म्हणाले.